नमस्कार. कथाकला संग्रह या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच चॅनलवर पूर्वी दाखवलेले एक ड्रॉप बीड्सचे महिरप होते ते कसे बनवायचे आहे ते बघणार आहोत. तर बऱ्याच जणांनी रिक्वेस्ट पाठवली होती की ही महिरप कशी बनवायची ती बनवून दाखवा. तर त्यासाठी आजचा हा आपला स्पेशल व्हिडिओ असणार आहे. तर बघा, हे ड्रॉप मोत्याचे जे महिरप आहे बनवणं खूप सोपं आहे. यासाठी आपल्याला 6 नंबरचे लाल आणि हिरवे आणि गोल्डन मोती लागणार आहेत. 6 नंबरचे लाल, हिरवे आणि गोल्डन आणि ड्रॉप बीड्स लागणार आहेत. ठीक आहे. तर मग काय करायचं, एक 50 नंबरचा धागा तंगूस घ्यायचा आहे. त्यानंतर 2 लाल मोती, एक ड्रॉप मोती. ड्रॉप मोतीचा निमुळता टोक खालच्या साईडला येणार. त्यानंतर 2 हिरवे मोती. त्यानंतर परत एक ड्रॉप मोती. आता ह्यावेळी ड्रॉप मोतीचा जो निमुळता टोक आहे तो वरच्या साईडला जाईल. त्यानंतर परत 2 हिरवे मोती, एक लाल मोती आणि एक गोल्डन मोती. तर अशा प्रकारे आपल्याला हे ओवून घ्यायचं आहे. बघा, तुम्ही एकदा व्हिडिओला पॉज करून पहिले हे मोती ओवून घ्या, जेणेकरून तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही. ठीक आहे. आता इथे जर तुमच्याकडे गोल्डन मोती नसेल तर तुम्ही लाल मोती देखील यूज करू शकता. आता आपल्याला काय करायचं आहे, गोल्डन मोती मागे करायचा आणि समोरचा जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातून आपल्याला सुई काढून घ्यायची. आता आपल्याला 2 हिरवे, एक ड्रॉप. आता बघा, ड्रॉप मोती निमुळता टोक खालच्या साईडला करून ओवलेला आहे. त्यानंतर परत 2 हिरवे, 2 हिरवे, एक ड्रॉप, 2 हिरवे असे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि आता काय करायचं आहे, तो जो खालचा मोती आहे, पहिला जो ड्रॉप मोती होता त्या ड्रॉप मोत्यातून आपल्याला सुई इथे काढून घ्यायची आहे. तर हे आपलं आकार जो आहे तो असा दिसेल. ठीक आहे. झालं एवढं. आता आपल्याला पुढे काय करायचं आहे, तर परत एकदा 2 लाल मोती, एक ड्रॉप मोती. ड्रॉप मोत्याचा निमुळता टोक खालच्या साईडला आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता काय करायचं, तर वरती जो ड्रॉप मोती दिसत आहे, म्हणजे 2 लेयर तयार झाले इथे, एक खालचा लेयर, एक वरचा लेयर. तर वरच्या लेयरमध्ये जो ड्रॉप मोती आहे त्या ड्रॉप मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला 2 हिरवे, एक लाल आणि एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. ठीक आहे. जसं मी व्हिडिओमध्ये ओवून घेत आहे तसं तुम्हाला देखील ओवून घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर गोल्डन मोत्याला मागे करायचं आणि तो जो लाल मोती आहे त्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. तर बघा, इथे आम्ही लाईट कलरचा ग्रीन वापरलेला आहे. तुम्ही हवं तर डार्क कलरचा ग्रीन देखील वापरू शकता. त्यानंतर आपल्याला परत 2 हिरवे, एक ड्रॉप आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि खालचा जो ड्रॉप मोती आहे त्या ड्रॉप मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. म्हणजे आपली ही पाकळी जी आहे, आता बघा 2 पाकळ्या इथे तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला सेम अशाच प्रकारे तिसरी पाकळी बनवायची आहे. त्यासाठी काय करावं लागणार, तर 2 लाल मोती, एक ड्रॉप मोती. ड्रॉप मोत्याचा निमुळता टोक खालच्या साईडला येईल आणि 2 हिरवे मोती ओवून घ्यायचे. आणि वरचा लेयरचा जो ड्रॉप मोती आहे त्या ड्रॉप मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर 2 हिरवे, एक लाल आणि एक गोल्डन मोती ओवून घ्यायचा आहे. आणि परत गोल्डन मोती मागे करायचा, समोरच्या लाल मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतर काय करणार, आता दुसऱ्या साईडला आल्यावर तर 2 हिरवे, एक ड्रॉप आणि 2 हिरवे मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहेत. आणि तो जो खालचा ड्रॉप मोती आहे, म्हणजे खालच्या लेयरमधला जो ड्रॉप मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. तर बघा, अशा प्रकारे आपली ही तिसरी पाकळी जी आहे ती तयार झालेली आहे. तर सेम प्रोसेस आपल्याला रिपीट करायची आहे आणि टोटल आपल्याला 22 ड्रॉप मोती होईपर्यंत हे जे स्टेप आहेत ते रिपीट करायचे आहेत. ह्या ज्या पाकळ्या आहेत त्या बनवून घ्यायच्या आहेत. तर बघा, इथे आपले हे अशी आकृती तयार झालेली आहे. महिरप जे आहे ते तयार झालेलं आहे. आता तुम्ही खालच्या लेयरचे आणि वरच्या लेयरचे ड्रॉप मोती मोजून घ्यायचे आहेत. तर ते 22 असणार आहे. ठीक आहे. दोन्हीकडे 22, खालच्या लेयरला 22 आणि वरच्या लेयरला 22. आता शेवटची स्टेप काय करायची, तर बघा, अशा प्रकारे आपली ही वरच्या ड्रॉप मोत्यातनं सुई काढली. 2 हिरवे, एक लाल, एक गोल्डन मोती ओवून घेतला. गोल्डन मोती मागे करून लाल मोत्यातनं सुई काढली. त्यानंतर आता मात्र आपल्याला फक्त 2च हिरवे मोती ओवून घ्यायचे आहेत. आणि दुसऱ्या कडेचा जो ड्रॉप मोती आहे त्या ड्रॉप मोत्यातनं सुई काढायची. ठीक आहे. पहिले आपण काय करायचो, 2 हिरवे झालं की एक ड्रॉप मोती ओवत होतो. तर ह्यावेळी ड्रॉप मोती ओवायचा नाही, फक्त 2 हिरवे मोती ओवायचे आणि त्या साईडला जो ड्रॉप मोती आहे त्या मोत्यातनं सुई काढायची. त्यानंतर परत 2 हिरवे मोती ओवायचे आणि पहिल्या साईडला, म्हणजे
उजवीकडचा जो कड आहे, जो एंड आहे, त्या ड्रॉप मोत्यातनं सुई आपल्याला खालच्या साईडच्या ड्रॉप मोत्यातनं सुई आपल्याला काढून घ्यायची आहे. ठीक आहे. त्यानंतरनं काय करायचं, बघा 2 लाल मोती जे आहेत ते खालच्या साईडला दिसत आहेत आपल्याला सुटलेले. तर त्या 2 लाल मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे. म्हणजे आपला जो हा महिरप आहे तो व्यवस्थित प्रकारे जॉईंट होणार आहे. आता समोरच्या एका ड्रॉप मोत्यातनं, म्हणजे त्या 2 लाल मोती झाल्यावरती जो ड्रॉप मोती येतो, त्या ड्रॉप मोत्यातनं आपल्याला सुई काढून घ्यायची. त्यानंतरनं आपल्याला समोरच्या काही मोत्यातनं सुई फिरवायची आहे आणि घट्ट अशी गाठ मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा प्रकारे आपलं हे जे ड्रॉप मोत्यांचे महिरप आहे ते तयार होईल. तर हे जे ड्रॉप मोती आहेत याचा मला साईज एक्झॅक्टली माहीत नाही आहे, तर तुम्ही बाकीचे मोती पाहून त्या साईजचा अंदाज घेऊ शकता किंवा थोडंफार कमी जास्त असेल तर ते देखील चालेल. तर तुम्ही एकदा असे ड्रॉप मोती आणून त्यानुसार तुमचा महिरप जे आहे ते बनवून बघा आणि आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा की हा जो तुमचा ड्रॉप मोत्यांचा महिरप आहे तो कसा बनलेला आहे. ह्याला ड्रॉप मोती का म्हणतात, कारण हे ड्रॉपच्या आकाराचे, म्हणजे थेंब जसा असतो तसा ड्रॉपच्या आकाराचा दिसतो, म्हणून आपण ह्याला ड्रॉप मोती म्हणत असतो. ठीक आहे. तर थोडासा वेगळा असा काहीतरी शेप याच्यापासून तयार होतो आणि खूप सुंदर हे दिसून येत आहे. त्याच्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन देखील तुम्ही यूज करू शकता. ड्रॉप मोती देखील आपल्याला वेगवेगळ्या कलर्समध्ये मिळतात. तर अशा प्रकारे आपले हे जे महिरप आहे ते बनून तयार झालेलं आहे. तर आता आपल्याला अशा प्रकारचे 2 महिरप बनवून घ्यायचे आहेत आणि हे आपण छोटा समई किंवा निरांजन महिरप म्हणून यूज करू शकतो किंवा रांगोळी म्हणून देखील आपण हे यूज करू शकतो. आता ह्याचा अजून एक वापर आपण करू शकतो. तर तो कसा करायचा सांगू का? तर काय करायचं, हे जे महिरप आहे ह्याला फोल्ड करायचं आहे. ठीक आहे. म्हणजे सेंटरमधून फोल्ड करायचं आणि असं ठेवायचं. म्हणजे एक जो हार जो असतो तशा हाराचा आकाराचा आपल्याला इथे मिळेल. कसं ठेवायचं, तर खालचे जे एकमेकांवरती ते जे गोल्डन मोती आहेत ते एकमेकांच्या मध्ये आले पाहिजे. ठीक आहे. आणि इथे आपण निरांजन ठेवू शकतो किंवा कॉर्नर रांगोळी म्हणून देखील याचा यूज करू शकतो. तर तुम्ही जसं हवं असेल त्या प्रकारे याला वेगवेगळ्या प्रकारे ह्याला यूज करू शकता. नॉर्मल महिरप म्हणून यूज करू शकता किंवा कॉर्नर रांगोळी. फोल्ड केल्यावरती तर त्याचा अजून एक लुक वेगळा दिसून येत आहे. 3D लुक जो आहे तो त्याचा दिसून येत आहे फोल्ड केल्यावर. तर तसं फोल्ड करून देखील तुम्ही एकदा नवीन अशा प्रकारे ट्राय करू शकता. फोल्ड केलेल्या सेंटरमध्ये असा दिवा ठेवून टाकायचा, जसं आपण या कॉर्नर रांगोळीवर दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. बऱ्याच दिवसांनी हा व्हिडिओ टाकायचा राहिला होता, तो आज आपला टाकून झालेला आहे. तर असेच नवनवीन आणि सुंदर सुंदर व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच अथ कला संग्रह या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.